बातमी अवकाळी संदर्भातली आहे। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत बघा। अद्रक व्यापाऱ्यांमुळे मजुरांना आले सुगीचे दिवस। घाटनांद्रा परिसरातील हे चित्र असून आल्यापासून सूंठ तयार करण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा। 2 आठवडे युद्धविराम, पण होर्मुझ पुन्हा बंद। इराणच्या प्रस्तावाला ट्रम्पकडून केरीची टोपली। मध्य पूर्वेमध्ये तणाव निर्माण। इस्रायलचे लॅबनरवरती हल्ले, 254 ठार झालेले असून इराण संतापला। होर्मुझमध्ये शेकडो जहाजे अडकली। युद्धाचे पडसाद उमटत असून कोळसा महागलेला आहे। विदर्भातील उद्योगांची गती सुद्धा मंदावलेली आहे। इंधन दरवाढीचा भडका उडतोय। 8,000 रुपये प्रतिटनावरती पोहोचले तर वेकोलीच्या ई लिलावावरती परिणाम होतोय। राज्यामध्ये विन ग्रुप करणार 6.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक। व्हिएतनाममधील मोठा उद्योग समूह, 25,000 रोजगार निर्माण होणार। स्मार्ट निवासी टाउनशिप सोबत सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा उभारला जाणार। आता सोयाबीनसाठी AI उत्पादनामध्ये 24% वाढ झालेली असून IIT मुंबईसह कृषी विभागाचा यशस्वी प्रयोग। RBIकडून रेपो दर हा 5.25% कायम असून धोक्याचा विचार करून वेट अँड वॉचची भूमिका कायम आहे। जागतिक अनिश्चिततेचा फटका बसणार तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेची धक्के सहन करण्याची क्षमता मजबूत आहे। गृह वाहन कर्जाचे हप्ते जैसे तेच राहणार। धान्याचे दर वाढलेले असून मात्र शेतमालाचे भाव हे जैसे थे आहे। ग्राहकांना फटका बसतोय, व्यापाऱ्यांचा मात्र फायदा होतोय। बोरटा येथील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावरती गदा आलेले असून उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकरी संतप्त। सौर प्रकल्पासाठी शेतकऱ्याचा मार्ग अडवलेला असून प्रकल्प अडचणीचा ठरत असल्याची तक्रार केली जाते। पीक विम्याची रक्कम देण्यासह कर्जमाफीच्या अटी ह्या शिथिल करा। उद्धव सेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अकोला जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवाच्या 108 केंद्रांवरती कारवाई करण्यात आली। गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या असून केंद्राच्या पडताळणीमध्ये सेवा गुणवत्तेसाठी त्रुटी। नाबार्डच्या ऋण आराखड्याने शेती उद्योग रोजगाराला मिळणार चालना। यंदाचा आराखडा 7,282 कोटींचा। बुलढाणा जिल्ह्याच्या अर्थचक्राला नवी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सातपुड्याची हिरवळ धोक्यामध्ये आलेली असून वन विभागाच्या प्रयत्नांना सुद्धा आव्हान आहे। अवैध लाकूडतोड, सालाई डिंगच्या चोरीमध्ये वाढ झालेली आहे। वन संपत्तीचे संरक्षण करताना कारवाई आवश्यक असणार। चिंता मिटली असून दिव्यांगांची शिष्यवृत्ती आता 5 पटीने वाढलेली आहे। शिष्यवृत्ती वाढीचा निर्णय दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा। खिशाला गारवा, दर महिन्याला घरगुती औद्योगिक वीज बिलामध्ये कोट्यावधी रुपयांची बचत झालेली असून विद्युत नियामक आयोगाने केली वीज दरामध्ये कपात। खरीप हंगाम तोंडावरती असून कर्जमाफीस विलंब होतोय। नवीन पीक कर्ज वाटप वांद्यामध्ये असून वाशिम जिल्ह्यामध्ये 339.50 कोटींचे पीक कर्ज हे थकीत आहे। शेतकऱ्यांचे आगामी खरीपाचे नियोजन सुद्धा धोक्यामध्ये सापडलेले आहे। खत दरवाढीचा फटका बसत असून शेतकऱ्यांचे गणित कोलमडणार। सोमठाणा शिवारामध्ये कोथिंबीर पीक बहरलेले असून शेतकरी नारायण शिंदे यांचा प्रयोग यशस्वी ठरलेला आहे। 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता दिसून येत आहे। 12 महिने उत्पन्न मिळणे सुद्धा आवश्यक आहे। शेती नुकसान भरपाईसाठी 5.5 कोटींचा प्रस्ताव दाखल करण्यात आला। एप्रिलची माहिती मागवलेली असून मार्चमध्ये 2,777 हेक्टरचे झाले होते नुकसान। मंगळवेढ्यामध्ये केरोसिन वाटपाची कसरत सुरू असून 25,000 4,000 कुटुंबांनाच दिलासा मिळतोय। 75,000 लिटरची मागणी केली जाते। निष्कांमुळे 21,000 कुटुंबे वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। गुलाब शेती बहरलेली असून मात्र फुलांचा दर घसरलेला आहे। अवकाळीने उत्पादन घटलेले आहे। साखत येथे बाग धोक्यामध्ये सापडली। 40 रुपये प्रति किलोच्या दरामुळे उत्पादक शेतकरी हतबल झालेले आहे। नाफेड NCCF करणार कांद्याची आगाऊ खरेदी। चालू महिन्यापासून प्रारंभ 2 लाख टन खरेदीचे लक्ष्य असून रब्बी हंगामातील उत्पादनामधून थेट खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून त्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे। कसमादे परिसरामध्ये कांद्याची काढणी सुरू असून उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता आहे। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। कांदा वाचवण्यासाठी उत्पादकांची होते धावपळ। देवड्यामधील 49 गावे टँकरमुक्त झालेले असून गिरणारे गावातच फक्त टँकर सुरू आहे। शहरामध्ये अनियमित पाणी पुरवठा, जलस्रोत आटल्याने मे महिन्यामध्ये काही गावांमध्ये टंचाईची शक्यता वर्तवली जाते। गतवर्षीच्या तुलनेमध्ये मिरचीला यंदा दुपटीने दरवाढीचा तडका बसतोय। कर्नाटक, आंध्र प्रदेशामधून मिरचीची आवक वाढलेली आहे।
नाफेड NCCF करणार यंदा कांद्याची आगाऊ खरेदी. दर स्थिरतेसाठी घेण्यात आला निर्णय. ठरवले 2 लाख टन खरेदीचे लक्ष्य. जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांमधून शेतीला 4 आवर्तने मिळत आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. विखे पाटील यांची मोठी घोषणा. बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतरण. 10,000 फेरफार रखडलेले असून शेतकरी त्रस्त झालेले आहे. कितीही कार्यक्रम राबवले तरी परिस्थिती मात्र जैसे ते. तालुक्यानिहाय प्रलंबित फेरफाराची आकडेवारी इथे तुम्ही बघू शकता. निर्यात ही ठप्प झालेली असून आंध्र प्रदेश तेलंगणातील केळी देशातच. मराठवाड्यामध्ये भाव पडले. आखाती युद्धाचा परिणाम. केळी उत्पादक संकटामध्ये सापडले. सोयाबीन शेतीतही AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. 24% वाढले उत्पन्न. राज्यामधील पहिलाच प्रयोग धाराशिवमध्ये यशस्वी ठरला. सोन्याच्या शुद्धतेची 1 मे पासून ऑनलाईन खात्री करण्यात येणार आहे. 52 कशीची अस्सलता आता तुम्हीच पडताळून पहा. 50 कोटींचा निधी मिळेना. जलजीवनची कामे रखडलेली असून 4 महिन्यांपासून मागणी वाढलेली आहे. नळाद्वारे पाण्याच्या आशेवरती फिरले पाणी. एक्सपायरी डेटाच्या खाद्यपदार्थांसह मसाल्यांचाही बसतोय विळखा. अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होते. नागरिकांचे आरोग्य टांगणीला. केळीचे भाव गडगडलेले असून किरकोळ विक्री मात्र 50 रुपये डझनच्या वरच होते. यंदा शेतकऱ्यांचा मिरचीकडे कल वाढलेला असून 25% अधिक होणार लागवड. भोकरदन तालुक्यातील वडोद तांगळासह भोरखेडा, सेलूद, वालसावंगी परिसरामध्ये मिरचीवरती भर दिली जाते. जालन्यामध्ये आंब्याची रेलचेल सुरू असून हापूस 200 रुपये तर लालबाग 150 रुपये किलो. गावरान आंब्याची प्रतीक्षा असून बाजारपेठेमध्ये हापूस, केसर, दशहरी, तोतापुरी, बादामी आंब्यांना मागणी वाढलेली आहे. मनरेगाचा गोठा निधीअभावी खरडून पडलेला आहे. किनवटमध्ये 472 पैकी केवळ 12 कामे पूर्ण झालेली आहे. रखडलेली कामे केव्हा मार्गी लागणार याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. खैरी नदीवर पूल नाही. गावामध्ये वीज नाही. मग कर कशासाठी? निम्न खैरी प्रकल्पातील पुनर्वसतींचा सवाल. पांढरवाडीकरांना दिला आंदोलनाचा इशारा. APL शेतकऱ्यांचे 10 कोटी रुपये मिळालेले असून 18 कोटी रखडलेलेच आहे. 8 महिन्यांची रक्कम अजून सुद्धा थकलेलीच आहे. 7 नव्हे तर सर्व 21 प्रवर्ग दिव्यांग योजनांसाठी राहणार पात्र. योजना, सवलती, अनुदान व इतर सुविधांसाठी पात्र असणार. लाभ घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जाते. बारदाण्याअभावी तिवसामधील केंद्रावरती शासकीय खरेदी बंद करण्यात आली. नोंदणी 1,000 वरती असून हमीभावाने शेतमाल जाण्यास अडचणीचा डोंगर. अमरावती जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामाच्या ई-पीक नोंदणीला प्रारंभ झालेला असून शेतकरी स्तरावरती 24 मेपर्यंत नोंदवणार ऑनलाईन पीक पेरा. उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहे. पाणी उपलब्ध करून द्यावे. पाईपलाईन टाकण्यात आली. त्या पाईपची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा प्रकारची मागणी केली जाते. खरीपाचे बिलिंग बाकी असून उन्हाळी धानाचे ई-पीक करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. धानाचे बिलिंग रखडलेले असून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. आर्थिक ताणसुद्धा वाढलेला आहे. घरकुल हप्ता दुसऱ्यांच्या खात्यामध्ये. लाभार्थ्यांची प्रशासनाकडे धाव घेण्यात आली. अंकिसा परिसरामध्ये 45 दिवस उलटून सुद्धा तोडगा नाही. गरीब कुटुंब अडचणीमध्ये सापडले. निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष होते. विहीर पूर्ण झाली मात्र चारमोशी परिसरामध्ये अनुदान अडकलेलेच आहे. रोजगार हमीच्या कामामध्ये दिरंगाई. रानटी हत्तीच्या हल्ल्यामध्ये 3 शेतकरी झाले जखमी. हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ हा सुरूच असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. रब्बीसह मोहफूल वेचण्याचा हंगाम सुद्धा संकटामध्ये सापडलेला आहे. ऑफलाईन धान खरेदी करून ठेवणे संस्थांना भोवणार. विक्री करणारे शेतकरी अडचणीमध्ये सापडले. फेडरेशनने बजावले संस्थांना पत्र. फेडरेशन म्हणते ऑफलाईन खरेदी कुठल्या आधारावरती करावी हा प्रश्न उपस्थित आहे. सडक अडचणी तालुक्यातील 536 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहे. निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सुद्धा मदतीची प्रतीक्षा आहे. ई-केवायसीची अडचण निर्माण झालेली आहे. ई-केवायसी आधार लिंकिंगमुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहेत. पांढऱ्या सोन्याने सजले मार्केट यार्ड. कापसाच्या भावामध्ये उसळी असून 8,500 रुपयांचा टप्पा ओलांडताच आवक सुद्धा वाढलेली आहे. 9 केंद्रांमध्ये होणार भरड धान्याची खरेदी. 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. 9 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना विकता येणार भरड धान्य. रेशन दुकानातून महिलांना मिळणार मोफत साडी. अंत्योदय योजनेमधील कार्डधारकांना मिळणार मोठा लाभ. यवतमाळ जिल्ह्याला मिळणार 1,35,000 साड्या. खरीप तसेच रब्बी संपला तरी शेतकरी विम्याविनाच आहे. पंचनाम्याचा फार्स आणि तांत्रिक त्रुटीचा बनाव. विक्रेत्यांच्या खात्यावरती खतांचा स्टॉक. दुकानामध्ये ठणठणाट. युरिया 11,000 टन. DAP 3,060 टन शिल्लक असून तरीसुद्धा रासायनिक खते शेतकऱ्यांना मिळणार. कृषी विभागाने शोध घेण्याची गरज आहे.
15,000 रबे समितीमध्ये पडून असून गुळाचे सौदे ठप्प झालेले आहे. शनिवारी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय, तोपर्यंत सौदे काढण्यास मान्यता. शेतकऱ्यांना कर्जफेड झाले कठीण. केळीला बोर्डवरील भावापेक्षा कमी दर, भाव नसल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले. 1,656 कामांनी मांडली शेतीवरती सिंचनाची माळ. 5 वर्षांमध्ये क्षमतेत वाढ झालेली असून 200 कोटींवरती खर्च झालेला आहे. प्रतिकुटुंब 62.10 रुपये लिटर दराने मिळणार 3 लिटर केरोसिन. गॅस टंचाईमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2.58 लाख कुटुंबांसाठी 78 किलोमीटर कोटा मंजूर करण्यात आला. ज्वारी मका खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची दुसऱ्या दिवशी सुद्धा झुंबड सुरू असून पोलीस बंदोबस्तामध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नियोजन केल्याने हुल्लडबाजीला आळा घालण्यास यश आले. पाचोऱ्यामध्ये हमीभावापेक्षा कमी दरामध्ये खरेदी केली जाते. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. एकाच दिवसामध्ये 1270 शेतकऱ्यांनी केली ऑफलाईन नोंदणी. कृषी यांत्रिकीकरण योजनेला अंबरनेर तालुक्यामध्ये गती मिळालेली असून 170 गावांमध्ये 210 अवजारे उपलब्ध आहे. लहान व मध्यम शेतकऱ्यांना योजना वरदान ठरल्याने दिलासा मिळतोय. हर्सुल तलावाची सुरक्षा केवळ 3 रक्षकांवरती आहे. तुटलेल्या जाड्या तसेच खुल्या भिंतींमुळे अपघात होत आहे. महावितरणाच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झालेले असून लोड शेडिंग थांबले नाही तर नागरिकांच्या असंतोषाचे उद्रेकात रूपांतर होणार. नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्त होते. पंतप्रधान आवास योजनेतील 10,000 घरे हे रिकामीच असून घरकुलांचे स्वप्न की रिकाम्या इमारतींचा डोंगर. महागड्या किमतींमुळे घरांकडे नागरिकांची पाठ फिरवली जाते. केवायसीसाठी लाडक्या बहिणींची लगबग सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यातील 99,000 महिलांच्या केवायसीमध्ये त्रुटी दिसून आल्या. दुरुस्तीची अंतिम मुदत ही 30 एप्रिल अखेर असणार. खरीपाच्या तोंडावरती बळीराजा अडचणीमध्ये सापडलेला असून लिंकिंग सक्तीने शेतकरी हैराण झालेले आहे. वर्षामध्ये तिसऱ्यांदा खत दरबार झालेली आहे. शेतकरी नाराज झालेले आहेत. खते तणनाशकाच्या किमतीमध्ये 20% वाढ झालेली असून इराण अमेरिका संघर्षाचा बळीराजाला दणका बसतोय. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी बंद केले बाजार समितीचे गेट. तिसऱ्या दिवशीही गूढ सौदे बंद असून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. योजना बाडसेदार तरीसुद्धा 38 बालके तीव्र कुपोषित आहे. मध्यम कुपोषित गटामध्ये 338 तर 18 बालके दुर्धर आजाराने ग्रस्त. शेगावमध्ये लकी दूध डेअरीवरती छापा मारण्यात आला. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाची कारवाई. तपासणीसाठी नमुने ताब्यात घेण्यात आले. गव्हासाठी हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा. नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.